रात्रीचे 1-1:30 वाजलेत. डोक्यामध्ये अनेक प्रश्नांनी गर्दी केलेली आहे. डोक्यामध्ये अनेक प्रश्नांनी गर्दी केलेली आहे. पण या गर्दीला एका प्रश्नाने नेतृत्व दिलेलं आहे. तो मूळ प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, गरजेचा प्रश्न आहे. 1-1:30 वाजता झोप का येत नाहीये? 1-1:30 वाजता झोप का येत नाही? आणि या मूळ प्रश्नाने मोर्चा पुढे नेलेला आहे. पण मनाने या मूळ प्रश्नाकडे, महत्त्वाच्या प्रश्नाकडे, गरजेच्या प्रश्नाकडे बघितलंच नाही, पाहिलंच नाही. त्याला बगल देत नव्याच प्रश्नाकडे तो लक्ष देत राहिला. कधी देशाकडे, ते कधी देशभक्तीकडे, राजकारण, समाजकारण, भविष्य, जबाबदाऱ्या, कुटुंब, आई वडील, नवरा बायको, अशा अनेक सांसारिक आणि कॉर्पोरेट लाईफमधल्या ऑफिसच्या गप्पांमध्ये, ऑफिसच्या प्रश्नांमध्ये तो गुंतून राहिलाय. पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी बघितलंच नाही. नंतर स्वतःलाच सांगितलं की आपल्या पोटाचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पण कदाचित मूळ प्रश्न झोपेचा नव्हताच कधी, हे नंतर मनाला कळालं. मूळ प्रश्न झोपेचा नव्हताच कधी, मनाच्या थकव्याचा असेल, अस्वस्थतेचा असेल, किंवा स्वतःशी प्रामाणिक राहील या भीतीचा असेल. स्वतःला स्वतःसमोर उभा राहून स्वतःलाच काही प्रश्न विचारून तो स्वतःलाच गोंधळात टाकेल याच्या भीतीचा सुद्धा असू शकतो. पण दुसऱ्यांच्या मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं निर्भीडपणे देणारा माणूस स्वतःच्या छोट्या छोट्या प्रश्नांना सामोरे जायला घाबरतो का? हा सुद्धा एक नवा प्रश्न मनाने मनाला विचारला, स्वतःने स्वतःला विचारला. असो, इथं देशाचं कुणाला काही पडलेलं नाहीये. देशाचा विचार करायला, देशाचे प्रश्न सोडवायला अनेक हात आहेत. पण इथं स्वतःच्या प्रश्नासाठी बेचैन झालेला मी रात्रीच्या 1 वाजता मूळ प्रश्नालाच विसरलोय आता पुन्हा. ज्या वेळेला अनेक उत्तरं शोधत होतो त्यावेळेला मूळ प्रश्नाने बगल देत कुठेतरी कल्टी मारलेली आहे. रात्र सरकत आहे. एका प्रश्नाकडून दुसऱ्या प्रश्नाकडे सरकत जात असताना, अनेक प्रश्नांची उत्तरं डोक्यामध्ये घोळत असताना आता प्रश्नांची गर्दी कमी झाली आणि उत्तरांची गर्दी वाढली. आणि या उत्तरांच्या गर्दीमध्ये आता मी प्रश्न शोधतोय की नेमका मूळ प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, गरजेचा प्रश्न कोणता होता? तुम्ही सांगा.